तर इथे हा जो आपला सिलेबस आहे, तर या सिलेबसमधून आपला हा जो पार्ट आहे बायोकेमिस्ट्रीचा, ठीक आहे, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर DNA, RNA, न्यूक्लिक ॲसिड अँड कॉम्पोनंट्स अँड एन्झाईम्स हा पार्ट सुद्धा आपला कव्हर झालेला आहे. त्यानंतर आपण काल इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, व्हॅक्सिन, सिरा हे पण आपण कव्हर केलेला आहे. आता इथे आपला हा एकच पार्ट बाकी आहे, तो म्हणजे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन्स, राईट. तर आता आपण हा जो पार्ट आहे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन्स हा पार्ट आपण इथे कव्हर करून घेऊ. ओके, चला तर सुरू करूया रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन्स. तर रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये जाते. कशामध्ये जाते? बायोटेक्नॉलॉजीमध्ये जाते. इट इज अ बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये काय करतात, तर याच्यामध्ये दोन जीन्स जे असतील, दोन डीएनए डिफरंट डीएनए म्हणजे डिफरंट सोर्सचे डीएनए असतील, डिफरंट स्पेसिसचे डीएनए असतील, त्या डीएनएला इथे कंबाईन केलं जातं. कसं कंबाईन केलं जातं बघा, मी तुम्हाला पहिले सगळं एक्सप्लेन करतो, मग रीड करेल. तर इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ओके, कसं केलं जातं. तर आता इथे सपोज असं करा की हा एक डीएनए आहे. ओके, दिस इज वन डीएनए. ओके, आणि हा जो डीएनए आहे हा आपला ह्युमॅन डीएनए आहे. ह्युमॅन डीएनए जो की इन्सुलिन तयार करतो. काय तयार करतो? इन्सुलिन. इन्सुलिन इज अ प्रोटीन. तुम्हाला माहीतच आहे की इन्सुलिन काय आहे, तर इन्सुलिन हा प्रोटीन आहे. तर हा ह्युमॅन डीएनए आहे जो की इन्सुलिन तयार करतो. ओके, त्यानंतर इथे आपण काय करणार, तर इथे आपण अजून एक दुसरा व्हेक्टर घेणार. व्हेक्टर, ओके, एक व्हेक्टर घेणार. तर व्हेक्टर आपण एखादा बॅक्टेरिया वगैरे काही घेणार, बॅक्टेरिया वगैरे, ठीक आहे. तर एक व्हेक्टर असेल तर त्याचा पण आपण एक डीएनए घेणार, व्हेक्टर डीएनए. ओके, तर हा जो डीएनए आहे हा व्हेक्टर डीएनए म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरसचा हा डीएनए आहे. ओके, बॅक्टेरिया और व्हायरसचा हा डीएनए आहे. आता हे जे डीएनए आहेत दोन्ही, या डीएनएला कंबाईन केलं जाईल. कशा प्रकारे कंबाईन केलं जाईल, तर हा जो इन्सुलिन तयार करणारा डीएनए आहे ह्युमॅनमध्ये, ह्या डीएनएला एका पर्टिक्युलर साईटवरती कट केलं जाईल. एका पर्टिक्युलर साईटवरती कट केलं जाईल. ओके, जेवढा पार्ट आपल्याला इंटरेस्टचा आहे, आपल्या इंटरेस्टचा जेवढा पार्ट आहे या डीएनएमध्ये, तेवढाच पार्ट याच्यामधून कट केला जाईल. त्याचाच हा जो व्हेक्टर डीएनए आहे, या व्हेक्टर डीएनएचा पण जो आपला इंटरेस्टेड पार्ट आहे तेवढाच पार्ट इथून कट केला जाईल. ओके, तेवढा पार्ट इथे कट केला जाईल. ओके, आता हे जे पार्ट्स इथे कट करायचं आहे आपल्याला, स्पेसिफिक पार्ट कट करायचे आहे, तर पार्ट्स कट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असेल, तर आपल्याला सीझरची गरज असेल, कात्री. बरोबर आहे, सीझर लागेल ना आपल्याला, सीझर. ओके, तर इथे या डीएनएला कट करण्यासाठी ज्या सीझर्स असतात, सीझर्स म्हणजे ते काय असतात, तर ते एन्झाईम्स असतात. एन्झाईम्स, इथे जे एन्झाईम्स असतात ज्यांना आपण रेस्ट्रिक्टेड एन्झाईम्स म्हणतो, रेस्ट्रिक्टेड एन्झाईम्स किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, तर ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स इथे सीझरचं काम करतात. ओके, आता इथे काय केलं जातं बघा. आता इथे आपण काय म्हटलं की हा जो इन्सुलिनवाला डीएनए आहे, तर याचा जेवढा काही इंटरेस्टेड पार्ट असेल त्याला कट केलं जाईल. म्हणजे इथे कट करून त्याला सेपरेट केलं जाईल. म्हणजे इथे हा जो पार्ट आपण कट केला, हा एवढा पार्ट झाला. हा पार्ट आपण कट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ सीझर म्हणजे जीन, आपला एन्झाईम, रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर करून. त्यानंतर हा जो व्हेक्टर आहे, तर व्हेक्टरचा पण आपण एक पार्ट कट केलेला आहे. ओके, तर व्हेक्टरचा पार्ट कट केल्यानंतर हा आपला इंटरेस्टेड पार्ट आहे व्हेक्टरचा, डीएनएचा. ओके, आता आपण काय करणार, तर हा जो इन्सुलिनचा डीएनएचा पार्ट आहे आणि हा जो व्हेक्टरचा डीएनएचा पार्ट आहे, या दोघांना कंबाईन केलं जाईल. या दोघांना कंबाईन केलं जाईल, स्ट्रिक केलं जाईल विथ द हेल्प ऑफ लायगेज एन्झाईम. कोणता एन्झाईमचा वापर करून? लायगेज. लायगेज एन्झाईमचा वापर करून या दोघांना कंबाईन केलं जाईल. तर बघा, हे दोन्ही कंबाईन झाल्यावरती अशा प्रकारे कंबाईन होतील. बघा, तर हे दोन्ही अशा प्रकारे कंबाईन केले जाईल. ओके, अशा प्रकारे जोडले जातील. ओके, तर इथे आता दोन जे डीएनए आहेत, ठीक आहे, दोन डीएनएचे जे काही इंटरेस्टेड पार्ट आपला होता तो आपण कंबाईन केला. आणि आता इथे जो तयार झाला हा आहे रिकॉम्बिनंट डीएनए. हा काय? रिकॉम्बिनंट डीएनए. हा झाला रिकॉम्बिनंट डीएनए. आता हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे, हा डीएनए
इन्सुलिन तयार करू शकतो. इट कॅन प्रोड्यूस द डिझायरेबल प्रोडक्ट किंवा प्रोटीन. जो काही आपला डिझायरेबल प्रोटीन आहे तो डिझायरेबल प्रोटीन हा रिकॉम्बिनंट डीएनए तयार करू शकतो. ओके, हा डीएनए इथे तयार झाला. आता हा जो डीएनए इथे तयार झाला, हा डीएनए आपण काय करणार, तर हा डीएनए आपण एका होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करणार. होस्ट सेल. ओके, होस्ट सेल काय असू शकते, तर होस्ट सेल ही बॅक्टेरियाची सेल असू शकते, ती व्हायरसची सेल असू शकते, किंवा ते अजून मॅमॅलियन सेल असू शकतात, कोणते दुसऱ्या मॅमॅलियन सेल असू शकतात. तर इथे जनरली इन्सुलिन तयार करताना जो बॅक्टेरिया वापरला जातो, जी होस्ट सेल असते ती ई कोलाई असते. ई कोलाई. ओके, ई कोलाई. तर आता काय केलं जाईल की ई कोलाई बॅक्टेरियाच्या सेलमध्ये हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो इन्सर्ट केला जाईल, तो इंट्रोड्यूस केला जाईल बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. आणि त्यानंतर त्या बॅक्टेरियाचं कल्चर मीडियामध्ये त्याला ग्रो केलं जाईल. म्हणजे त्याच्या कॉलनीज ग्रो होतील. आता ही जे प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण रिकॉम्बिनंट डीएनए बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये, व्हायरसच्या बॉडीमध्ये किंवा इतर मॅमॅलियन सेल्समध्ये इन्सर्ट करतो, तर त्याला म्हणतात ट्रान्सफेक्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्म करणे, ट्रान्सफॉर्म किंवा ट्रान्सफेक्शन, त्याला काय म्हणतात, ट्रान्सफेक्शन और ट्रान्सफॉर्म करणे. ओके, तर इथे ट्रान्सफॉर्म केलं जातं, म्हणजेच जे रिकॉम्बिनंट डीएनए तयार केलेलं आपण तो बॅक्टेरियल सेलमध्ये, व्हायरल सेलमध्ये, अदर मॅमॅलियन सेल्समध्ये ते इन्सर्ट केलं जातं, म्हणजे त्या सेल्सला ट्रान्सफॉर्म केलं जातं. आता ट्रान्सफॉर्म केल्यानंतर त्या सेल्सला ग्रो केलं जातं, कल्चर मीडियामध्ये ग्रो केलं जातं, रेप्लिकेट केलं जातं, त्याला मल्टिप्लाय केलं जातं. आता जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं तर 100% सेल्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. 100% सेल्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. ओके, 100% सेल्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. याचा अर्थ काय, तर 100% ज्या काही सेल्स ग्रो झालेल्या आहेत, एका सेलपासून 10, 20, 100, 1000, 2000, लाख, 10 लाख, मिलियन्स, बिलियन्स सेल्स तयार होतील. तर प्रत्येक सेलमध्ये हा रिकॉम्बिनंट डीएनए येणारच आहे का, असं नसतं. तर काही सेल्स अशा असतील की ज्या नॉन ट्रान्सफॉर्म राहून जातील. नॉन ट्रान्सफॉर्म म्हणजे त्यांच्यामध्ये हा जो डीएनए आहे आपला रिकॉम्बिनंट डीएनए तो आलेला नसेल किंवा तो रिप्लिकेट झालेला नसेल. मग अशा सेल्सला कशा आपण सेपरेट करणार, म्हणजे ट्रान्सफॉर्म सेल्स, ट्रान्सफॉर्म्ड ज्या सेल्स ट्रान्सफॉर्म झालेल्या आहेत अँड नॉन ट्रान्सफॉर्म सेल्स यांना कसं सेपरेट केलं जाईल. ओके, तर या सेल्सला सेपरेट करण्यासाठी आपल्याला मार्कर्स वापरावे लागतील. ओके, मार्कर्स. ओके, आता इथे मार्कर काय असेल, तर इथे जनरली मार्कर जो असतो तो असतो एखादा अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. ओके, म्हणजे तो जो जीन आहे, ओके, रेजिस्टंट जीन. फॉर एक्झाम्पल आपण पेनिसिलिन रेजिस्टंट जीन यूज केला, पेनिसिलिन रेजिस्टंट जीन. त्या पेनिसिलिन रेजिस्टंट जीन ज्या कोणत्याही बॅक्टेरियामध्ये आहे, तो बॅक्टेरिया पेनिसिलिनला टॉलरेट करू शकतो. पेनिसिलिनमुळे त्याची डेथ होणार नाही, तो सर्व्हाइव्ह करेल. तर जेव्हा आपण हा रिकॉम्बिनंट डीएनए एखाद्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करतो, म्हणजे ट्रान्सफॉर्म करतो, तर यासोबतच या रिकॉम्बिनंट डीएनए सोबतच अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन सुद्धा इन्सर्ट केलं जातं. ओके, आणि मग त्याला ग्रो करतात, मग तो मल्टिप्लाय होतो आणि एका बॅक्टेरियापासून थाउजंड्स ऑफ आणि मिलियन्स, बिलियन्स बॅक्टेरिया तयार होतात. मग काय केलं जातं, हा जो बॅक्टेरियाचा कल्चर मीडिया असेल, जिथे आपण ग्रो केलेल्या बॅक्टेरियाला, तिथे अँटीबायोटिक वापरतात. तिथे काय वापरतात, अँटीबायोटिक. ओके, आता ज्या बॅक्टेरियामध्ये रेजिस्टंट जीन आलेला आहे, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन, तो बॅक्टेरिया काय करेल, तर तो बॅक्टेरिया जिवंत राहील, तो बॅक्टेरिया लाईव्ह असेल, तो मरणार नाही, तो सर्व्हाइव्ह होईल. म्हणजे जो बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह होतोय, ओके, जो बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह होतोय तो बॅक्टेरिया ट्रान्सफॉर्म झालेला आहे. तो काय झालेला आहे, ट्रान्सफॉर्म्ड. आणि ज्या बॅक्टेरियाची डेथ होते, जो बॅक्टेरिया किल होतो, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये तो जीन आलेला नाहीये, म्हणजेच तो नॉन ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया होता. तर इथे जे नॉन ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया असतात ते किल होऊन जातात आणि जे ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया असतात ते लाईव्ह असतात. मग आता हे जे ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया आहेत त्यांना आयसोलेट केलं जातं, आयसोलेशन. ओके, आयसोलेशन करून
मग त्याचं प्युरिफिकेशन करतात, प्युरिफिकेशन, मग त्याच्यापासून जे आपलं प्रोटीन असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्सुलिन वगैरे असेल तर ते इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट केलं जाईल, सेपरेट केलं जाईल, त्याला परत प्युरिफिकेशन केलं जाईल, प्युरिफिकेशन ओके त्या इन्सुलिनचं, आणि प्युरिफिकेशन करून मग त्याचं फॉर्म्युलेशन तयार केलं जाईल. फॉर्म्युलेशन म्हणजे इंजेक्शन वगैरे जे काही असेल ते असं फॉर्म्युलेशन तयार केलं जाईल, आणि फॉर्म्युलेशन तयार केल्यानंतर त्याचं पॅकेजिंग केलं जाईल, पॅकेजिंग, आणि पॅकेजिंग केल्यानंतर आपण त्याला यूज करतो, ऍडमिनिस्टर करतो. ओके, तर असे हे पूर्ण प्रोसेस आहेत रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची. ओके, रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. तर आय होप की तुम्हाला ही पूर्ण प्रोसिजर लक्षात आलेली असेल. यू अंडरस्टूड इट. ओके, तर मी इथे आता पुढे जातो आणि रीड करतो. ठीक आहे, चला तर रीड करूया आपण. सो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, also known as genetic engineering or gene cloning, involves artificial combining genetic material म्हणजे DNA from 2 or more different sources to create a new DNA sequence, the recombinant DNA, with a desired characteristics. The recombinant DNA is then introduced into host organisms like bacteria, yeast or mammalian cells, where it can be replicated and its genetic information expressed, that is used to produce a protein. Okay, then the basic steps of recombinant DNA technology. Basic step कोणत्या? तर पहिली स्टेप आयसोलेशन ऑफ द जीन ऑफ इंटरेस्ट. जसं आपला जीन ऑफ इंटरेस्ट सपोज इन्सुलिन असेल तर इन्सुलिनचा जीन म्हणजे जीन ऑफ इंटरेस्ट आहे. सो तर द स्पेसिफिक डीएनए सेगमेंट जीन that codes for the desired protein, for example human insulin, is isolated from the donor organism's genome. Then selection of a vector, often a bacterial plasmid or a viral DNA molecule, is chosen. The vector acts as a carrier to introduce the foreign DNA into the host cell and enable its replication. Okay, तर फर्स्ट आपण जीन ऑफ इंटरेस्ट आपण सिलेक्ट केलं, त्यानंतर व्हेक्टर जीन आपण सिलेक्ट केलंय. ओके, त्याच्यानंतर रेस्ट्रिक्शन एन्झाईम डायजेशन म्हणजे कटिंग. आता जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे आणि व्हेक्टर जीन आहे त्याला आपण कट करणार, कैचीचा वापर करणार, सीझरचा वापर करणार, तर रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा इथे यूज होईल. सो बोथ द जीन ऑफ इंटरेस्ट अँड द व्हेक्टर डीएनए आर कट ॲट स्पेसिफिक सिक्वेन्सेस. कट ॲट स्पेसिफिक सिक्वेन्सेस, तर इथे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. राईट, हे बघा, इथून हा इन्सुलिनचा डीएनए कट केला जाईल, इथे हा व्हेक्टरचा डीएनए कट केला जाईल स्पेसिफिक सिक्वेन्सवरती, आणि मग या दोघांना जोडलं जाईल अशा प्रकारे रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये. राईट, तर बघा, हा सो युझिंग द सेम रेस्ट्रिक्शन एन्झाईम, दिस प्रोसेस जनरेट्स कॉम्प्लिमेंटरी स्टिकी एंड्स ऑन बोथ डीएनए पीसेस. देन लायगेशन म्हणजे स्टिक करणे, बांधून घेणे, एकत्र करणे. राईट, सो द आयसोलेटेड जीन ऑफ इंटरेस्ट is inserted into the cut vector DNA and the complementary sticky ends are joined together by the enzyme DNA ligase, forming the complete recombinant DNA molecule. Forming the complete DNA recombinant DNA molecule म्हणजे आपण इथे बघितलेलंच आहे. राईट, तर हा एक आहे, दुसरा हा पार्ट आहे, या दोघांना इथे आपण कंबाईन केलेला आहे विथ द हेल्प ऑफ लायगेज एन्झाईम. ओके, सो हा झाला आपला रिकॉम्बिनंट डीएनए. ओके, देन पुढे काय म्हटलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन और ट्रान्सफेक्शन. राईट, ट्रान्सफॉर्म करणे. सो द आर डीएनए मॉलिक्यूल म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए मॉलिक्यूल इज इंट्रोड्यूस्ड इनटू अ सुटेबल होस्ट सेल. एक्झाम्पल ई कोलाई बॅक्टेरिया, सॅकरोमेसस सेरेविसी इस्ट और CHO. CHO म्हणजे चायनीज हॅमस्टर ओव्हरी. चायनीज हॅमस्टर ओव्हरी एक मोस्ट कॉमनली युज्ड व्हेक्टर म्हणजे होस्ट आहे. मोस्ट कॉमनली युज होस्ट कोणता, तर चायनीज हॅमस्टर ओव्हरी, विच इज देन कॉल्ड अ रिकॉम्बिनंट होस्ट सेल और ट्रान्सफॉर्म सेल. ठीक आहे, नाव सिलेक्शन अँड कल्चरिंग. आता ट्रान्सफॉर्म सेल, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळ्याच्या सगळ्या सेल्स ट्रान्सफॉर्म होत नाही, ऑल सेल्स आहे ट्रान्सफॉर्म होत नाही, ऑल बॅक्टेरिया मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. तर ट्रान्सफॉर्म आणि नॉन ट्रान्सफॉर्म कसं आपण आयडेंटिफाय करतो, तर मार्कर यूज करून, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीनचा वापर करून. ओके, सो द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल्स आर सिलेक्टेड फ्रॉम द नॉन ट्रान्सफॉर्म वन्स, टिपिकली युझिंग अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स कॅरिड ऑन द व्हेक्टर. These selected cells are then grown in large-scale culture systems, often in bioreactors, where they multiply
and express the gene producing the desired protein. Okay, the recombinant protein. So antibiotic resistance gene is a special gene that is added to the vector. This gene provides resistance to a specific antibiotic. Okay. Now downstream processing. मग आता हे जे काही कल्चर असेल त्याच्यामधून जे ट्रान्सफॉर्म सेल्स आहेत त्याला सेपरेट केलं जाईल, प्युरिफाय केलं जाईल, एक्सट्रॅक्शन केलं जाईल, फॉर्म्युलेशन केलं जाईल. So the recombinant protein is harvested from the culture, purified to remove cell debris and other contaminants, formulated and packaged as a final pharmaceutical product. Okay. तर ही जे प्रोसेस आहे दिस इज द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ही आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ओके. सो आता आपण याचं अप्लिकेशन बघूया. अप्लिकेशन्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. तर अप्लिकेशनमध्ये फर्स्ट आहे ह्युमॅन इन्सुलिन. इन्सुलिन तयार करण्यासाठी ह्युमॅन इन्सुलिन, एक्झाम्पल ह्युमिलिन. ओके. सो द फर्स्ट FDA अप्रूव्ड रिकॉम्बिनंट ड्रग IMP आहे. याच्यावरती मेनी टाइम्स क्वेश्चन आलेला आहे, याच्यावरती भरपूरदा प्रश्न आलेला आहे. ओके. रिकॉम्बिनंट ड्रग, फर्स्ट रिकॉम्बिनंट ड्रग कोणता? तर ह्युमॅन इन्सुलिन. द फर्स्ट FDA अप्रूव्ड रिकॉम्बिनंट ड्रग इज ह्युमॅन इन्सुलिन. जेनेटिकली इंजिनियर्ड ई कोलाई प्रोड्युसेस ह्युमॅन इन्सुलिन. कोणता बॅक्टेरिया? ई कोलाई बॅक्टेरिया. होस्ट काय आहे? ई कोलाई बॅक्टेरिया. जेनेटिकली engineered E. coli produces human insulin replacing animal derived sources. October 28, 1982, FDA CDR approved recombinant human insulin human R developed by Eli Lilly and Genentech. Okay. तर केव्हा अप्रूव्हल मिळालं ह्युमॅन इन्सुलिनला? तर ऑक्टोबर 28, 1982 ला. ओके. आणि कुणी डेव्हलप केलं होतं याला? हू डेव्हलप? तर इली लिली अँड जेनटेक या कंपनीजने याला डेव्हलप केलेलं आहे ह्युमॅन इन्सुलिनला. इट वॉज द फर्स्ट ड्रग टू बी प्रोड्यूस्ड युझिंग बायोटेक्नॉलॉजी. ओके. ह्युमॅन इन्सुलिन वॉज द फर्स्ट ड्रग टू बी प्रोड्यूस्ड युझिंग बायोटेक्नॉलॉजी. लक्षात घ्या. देन ह्युमॅन ग्रोथ हार्मोनच्या डेव्हलपमेंट, ह्युमॅन ग्रोथ हार्मोन पण अशा पद्धतीने तयार केलं जातं. ह्युमॅन ग्रोथ हार्मोन HGH सोमॅटोट्रोपिन replaced HGH extracted from human pituitary glands, which carried a risk of transmitting Creutzfeldt-Jakob disease. Creutzfeldt-Jakob disease म्हणजे हा जो ह्युमॅन ग्रोथ हार्मोन आहे हा आधी ह्युमॅन पिट्युटरी ग्लँड पासून एक्स्ट्रॅक्ट केला जायचा. कशापासून एक्स्ट्रॅक्ट करत होते? तर ह्युमॅन पिट्युटरी ग्लँड पासून. पण ह्युमॅन पिट्युटरी ग्लँड पासून जो एक्स्ट्रॅक्ट करत होतो आपण HGH ला, तर त्याच्यामध्ये काय रिस्क होती? तर त्याच्यामध्ये क्रुएट्झफेल्ड-जॅकोब डिसीजचा रिस्क होता. पण आता रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा यूज करून जे आपण ग्रोथ हार्मोन HGH तयार करतो तर त्याच्यामध्ये हे जे रिस्क आहे क्रुएट्झफेल्ड-जॅकोब डिसीजची, हे रिस्क आता नाही. ओके. देन हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन. सो द जीन फॉर द हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन HBsAg is cloned into its cells which then produce the antigen. This antigen is purified and used as a safe, highly effective vaccine. Okay. Then COVID-19 vaccines, mRNA vaccines like Pfizer, BioNTech and Moderna. Then gene therapy, recombinant vectors are used to deliver corrective genes to patients with genetic disorders like cystic fibrosis, hemophilia and spinal muscular atrophy. Then blood clotting factors, synthesis of blood clotting factors like factor 8, factor 9. Then for the synthesis of erythropoietin, EPO. Erythropoietin हा अनिमियामध्ये यूज केला जातो. इट इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ इरिथ्रोसाइट्स RBC. देन इंटरफेरॉन अँटीव्हायरल एजंट्स आहेत. सो हे जे इंटरफेरॉन्स आहेत त्यांच्या सिंथेसिससाठी सुद्धा आपण rDNA टेक्नॉलॉजी यूज करतो. देन टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर RTPA आपण स्टडी केलेले आहे फायब्रिनोलायटिक ड्रग्समध्ये. फायब्रिनोलायटिक ड्रग्स, थ्रोम्बोलायटिक ड्रग्स, टेनिक्टेप्लेज, अल्टेप्लेज हे ड्रग्स. ओके. त्यानंतर मोनोक्लोनल अँटीबॉडीज, हे पण आपण टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये डिस्कस केलेलं आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज TDDS मध्ये, टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर इंटरल्युकिन्स अँड कॉलोनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स. ओके. तर हे सगळ्यांचं यांचं सिंथेसिसमध्ये आता या सगळ्यांचं सिंथेसिस जे आहे ते रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने केलं जातं. ओके.
सो हे झालं अप्लिकेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ओके, तर इथे आपला हा जो टॉपिक आहे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी, हा टॉपिक आपला इथे कव्हर होतोय. तर याच्याशी संबंधित एक MCQ आपण बघूया. सो द MCQ इज, नाउ गेट रेडी फॉर द आन्सर. सो द फर्स्ट फार्मास्युटिकल प्रोडक्ट ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अप्रूव्ड फॉर ह्यूमन यूज इज. ऑप्शन ए इंसुलिन, ऑप्शन बी ग्रोथ हार्मोन, ऑप्शन सी इंटरफेरॉन, ऑप्शन डी हेपेटाइटिस बी वैक्सीन. ओके हर्ष प्रिया, यस इट इज द इंसुलिन. करेक्ट आन्सर आहे. ओके, सो इट इज इंसुलिन. तर इथे